माझं मी तुम्हाला स्किन केअर सांगतो आहे रात्रीचं. मी थोडंसं हलकंसं फेसवॉश लावून सिम्पलचं फेसवॉश मी यूज करतो, ज्याने तोंड मी वॉश केलं. त्याच्यानंतर मी हे लावतो आहे वॉन्डरचं टोनर. सगळा हात घेऊन पसरायचं नाही, सगळ्या तोंडाने हलकंसं घ्यायचं आणि सगळीकडे लावायचं. कोणती पण गोष्ट चेहऱ्याला अप्लाय करताना ती गळ्याला आणि कानाला पण लावायची. आता आजकालची लोकं बघा, आपले हिरोईन ॲक्ट्रेस वगैरे फक्त तोंडाला फासतात सगळं काय आणि गळा आणि कान म्हातारे दिसतात. हे मी थोडंसं अप्लाय केल्याच्यानंतर आता मी लावतो आहे नियासिनामाइड, विटॅमिन B3 20% नियासिनामाइड. हे याला थोडंसं दाबायचं. हे थोडंसं स्टिकी असतं. लावताना डोळे बंद करायचे. थोडंसं ओठावरून पण फिरू शकतो, तसं नाही फिरवायला पाहिजे, पण ठीक आहे, मला असं इनकम्प्लीट वाटतं म्हणून मी ओठावरून पण फिरवतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं थिक मॉइश्चरायझर. रात्री झोपताना थिक मॉइश्चर लावायचं आणि सकाळी उठल्याच्यानंतर सनस्क्रीन लावण्याच्या अगोदर आपण एक नॉर्मल पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर मी लावतो. तर हे तुम्ही भरभरात घ्यायचं, चिंगोशी करायची याच्यामध्ये. सगळीकडे जेंटली असं अप्लाय करायचं. थोडंसं मेल प्रॉब्लेम आहे, दाढीमध्ये पण जातं, जाऊ द्यायचं, काय प्रॉब्लेम होत नाही दाढी गेलं तरी. आता ह्याला तुम्हाला थोडेसे 2 हात लावावं लागतं, कारण हे थिक आहे ना. असं स्किनच्या प्रत्येक कणामध्ये गेलं पाहिजे. दॅट्स इट, डन. थँक्यू.